Now I am not particularly giving publicity to particular cable. So this is one particular manufacturer of cable. So this he has provided this table, means this is not a table for Kundan Cable India Limited. Okay, this is as per standard. The wires are manufactured as per IS standard. Bundle of each wire, म्हणजे ते प्रत्येक वायर मध्ये we may say it is 90 meters. Length of wire is 90 meter and voltage is 1.1 volt kV किंवा 1100 volt. आणि different sizes of wire you are having 14, 22, 36, 56, 84, 101, 220, 396 and square mm. आता square mm will decide your current carrying capacity. Minimum size industrial wiring साठी मी तुम्हाला सांगितलं it is 1.5 mm for copper. Okay. Then 28 by multi-strand flexible. The product may be single core. Single core म्हणजे काय? एकच स्ट्रँड असेल, एकच स्ट्रँड असेल, एकच कोअर असेल, त्याच्यामध्ये वेगवेगळे स्ट्रँड्स असतात. मल्टी स्ट्रँड म्हणजे एका कोअर मध्ये मल्टिपल स्ट्रँड असतात. फ्लेक्झिबिलिटीसाठी मल्टी स्ट्रँड इज एक्सपेशली फॉर फ्लेक्झिबिलिटी. पीव्हीसी इन्सुलेटेड केबल्स डिफरंट साइजेस. आता VIR किंवा पीव्हीसी इन्सुलेटेड केबल्स वी हॅव सिलेक्टेड. त्याच्यामध्ये हे तुमचे वेगवेगळ्या साइज डिफरंट साइजेस आहेत. then PVC insulated lead sheath हे वेगवेगळ्या साइजेस आहेत. PVC insulated twin twisted वेगवेगळ्या साइजेस. टेलिफोन केबल्स आपल्याला गरज नाही. so different types of PVC insulated unsheathed strands. so different manufacturers having different type of wires and their productions. Okay, any more so you can have this coupling नंतर टी कुडल फिटिंग्स गरज असेल तर गॅस स्क्रूज, सॅन्ड्रीज, कपलिंग. so all materials you may have. quantity over here, rate युनिट म्हणजे काय, नंबर किंवा लेंथ असेल तर मीटर मध्ये नाही का, लाईक दिस. आणि कॉस्ट, इंडिव्हिज्युअल टोटल कॉस्ट and then aggregated cost. You can solve the problems like this. Any more doubt you have, you can ask. 3.2 we have another problem. Second problem I think need not necessary to explain. Do you need to explain? What is problem with isometric? Isometric view, this is a sample given to you. What is problem? This is given to you, especially it. Put horizontally, where you are going to do this horizontally, put again. You are running the wire along the wall. Hello, येतोय का आवाज? तुम्ही कुठलंही वायर सर्किट हे काय असं सस्पेंडिंग ठेवणार आहे का? तुम्ही वायरिंग हे भिंतीबरोबरच करणार की नाही? कुठे करणार? मेन बोर्ड पासून तुला असं म्हणायचं की इकडे घ्यायचं असं पुढच्या भिंतीला वर जाण्याऐवजी. you can do ना. this is flexibility with you. instead of going इकडे वर जाऊन इकडे खाली. आता इथे काय केलं त्यांनी, हे कुठल्या बाजूला आहे लक्षात आलं का? हे फ्रंट बाजूलाच आहे. फक्त त्यांनी काय केलंय की 1.75 मीटर्स वर इथून असं इकडे नाही घेतलं. म्हणजे ही जी पुढची भिंत आहे, ही पुढची भिंत आहे. दिस इज फ्रंट वॉल.
हे वायरिंग फ्रंट वॉलवरच आहे. लक्षात येत आहे का तुमच्या? इथून तुम्ही वर गेलात, इथे वरती 1.25 मीटर्स त्यांनी हाईट वर घेऊन इकडे नेलेला आहे आणि इथून खाली आलं CB2 ला आणि CB1 ला, किंवा CBB आणि CBA. यू कॅन गो डायरेक्टली. इथे अडचण असू शकेल, इथे डोअर असेल, अजून काय असेल, ह्या हाईटवर तुम्हाला विंडोज असतील. ओके, ह्या हाईटला इथे किती हाईट आहे? इथून इथे तुमची 1.75 मीटर आणि इथून वरती तुमची 1.25 मीटर्स. आता समजा ह्या फ्रंट साईडला इथे तुम्हाला पूर्ण अशा विंडो असतील त्या वॉलला, तर तुम्ही विंडोवरनं नेणार का? तशी नाही, मेन वर जायला लागेल ना. आणि देन सो दिस इज व्हॉट ऍक्च्युअली दी पिक्चर. मला असं वाटलं की नाही मेन बोर्ड पासूनच हॉरिझॉन्टली मी वळतो, पण मला इथे शक्य नाहीये. विंडो असतील, डोअर असेल किंवा अदर ऑब्स्टॅकल्स असतील, म्हणून त्याने वर घेतलं. दॅट इज ओके. हे येऊ शकलो असतो, पण मला असं वाटत नाही की वी आर नॉट प्रोव्हाइडिंग एनी वर्कशॉप विदाउट विंडोज. होय ना, लेंथ कमी, बट इफ विंडोज आर नॉट देअर, पण विंडोज नसतील असं 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 आपण इन्स्टॉलेशन करतो का? असं आपलं इलेक्ट्रिकल सिव्हिल इन्स्टॉलेशन असतंय का? तसं सिव्हिल म्हणतो नाही ना. वाय वी आर मुव्हिंग ऑन अप्पर साइड. घरातही तुम्ही बघा, बोर्डच्या वर जातो आपण आणि मग हॉरिझॉन्टली जातो. पहिलं मेन बोर्ड पासून व्हर्टिकल रन अँड देन हॉरिझॉन्टल रन. मेन बोर्ड पासून कुठेही तुम्हाला डायरेक्ट मेन बोर्ड इथे का नाही ठेवला वरती ह्या हाईटला? इथे इट इज नॉट ऍक्सेसेबल. तुम्हाला मेन बोर्ड ऍक्सेसेबल होईल का? नाही. तो ह्याच हाईटला पाहिजे, इझी टू ऑपरेट. कंट्रोल बोर्ड आहे तुम्हाला त्याच हाईटला पाहिजे, पण वायरिंग तुम्ही नेताना त्या हाईटला वायरिंग ठेवू शकत नाही ऍट 1.75 मीटर हाईट फ्रॉम ग्राउंड, बिकॉज यू आर हॅव्हिंग डेफिनेटली ऑब्स्टॅकल. घर असेल, बिल्डिंग असेल, वर्कशॉप असेल, काही असू, इथे तुम्हाला ऑब्स्टॅकल आहेच आहे. विंडोज आहेत, डोअर्स आहेत, एव्हरीथिंग इज देअर. ओके, एनी मोर? ठीक आहे, यू हॅव टू अंडरस्टूड दी थिंग्स. प्रत्येक हा प्रश्न काय मी म्हणत नाही अगदीच इट इज गुड ऑल्सो, व्हेरी गुड. बऱ्याच 50% नाही, 70% लोकांना समजलेलं नाही. बोला. सो नो डाऊट. प्रॉब्लेम 3.2 एक तिथे दिलेला आहे. वेगळा काय? एक 20 किलोवॅट 3 फेज केज इंडक्शन मोटर इज टू बी इन्स्टॉल्ड. सिंगल मोटर आहे टू ड्राइव्ह द पंप. द मोटर इज टू वर्क voltage 400/440, 50 hertz main. State size of cable that you will provide for the connection of the meter board, main switch, which type of cable will be recommended. Assume the temperature rating, that is 0.75 of the cable. State assumptions if you have made any while solving the problems. कोणताही प्रॉब्लेम सोडवताना फर्स्ट assume efficiency, assume power factor if it is not given. Input to the motor, find out watts, full load current, calculate. ओके, ह्या दोन्ही स्टेप तर तुमच्या जे काही assumption नाहीये, that assumption, input, full load current, that easily you can do. Maximum current 2 times full load current. Starting current of the machine, that is 42 into 2, 84 ampere, max starting current. Okay, max full load current. Then you have to select the current rating of the cable. So the conductor in cable are run near to each other in proper dissipation of heat does not take place from them, and the temperature of adjacent conductor that is insulated increases by presence of
nearby conductors, hence temperature rising factor is to be taken into account, which makes us selection of higher current rating of cable. This is a new factor over here in this particular problem added. Are you with me? Normally we see the conductors in industrial or motor installation. We see the conductors are having their temperature rise, and because of that there are chances of melting the insulator, and there may be a short circuit by rise in temperature and what we can say damage of the insulator. So temperature rise of the conductor, that to be considered. So proper heat dissipation between the two cores of the conductor, expelling it is decided. And normally if you have particularly, though you are selecting the appropriate size of conductor, because of this temperature rise between the two cores of the conductor, you have to go for the higher size of conductor, higher rating of conductor, so that will provide lower heating between the two conductors. So current rating of cable इथे तुम्हाला दिलेला आहे that assume temperature rating of 0.75 of cable. So you are having the maximum current rating 84.90 ampere divided by temperature rating of conductor. So temperature rating of conductor is 0.75. So the current rating of cable according to the temperature, it is 84.90 into 0.75, that is 113 ampere. Here it is point to be noted, 113 ampere is the current rating of the cable or wire that is to be selected, while full load current is only 42.45 ampere or maximum starting current is 84.90 ampere. Have you understood this problem? इथे तुम्ही आता असं म्हणू शकत नाहीये की जर करंट रेटिंग 84 एम्पियर आहे तर 100 एम्पियरचा केबल तुम्ही सिलेक्ट करू शकता, पण नाही, कारण इथे हीटिंग प्रकार आहे. तो टू एलिमिनेट द हीटिंग टेम्परेचर रेटिंग फॅक्टर इट इज कन्सिडर. जर दिला नसेल तर तो तुम्ही कन्सिडर करायचा आहे, दिला असेल तर you put it here and find out the current and accordingly you select the cable. So we will produce 3 core PVC insulated cable, aluminum conductor, or you may go for copper if you have more money with you. So from standard table you can select the PVC insulated aluminum conductor cable, a 3 core cable, 50 mm square area, 19 by 1.8 size with current rating of 132 ampere. In here will be used for connection of the motor from the main switch. Okay. एकशे 29 एम्पियर. So 50 mm square PVC insulated cable. You can see it. You can search out the, तुम्हाला ते केबल पण बघायला भेटेल. square mm. It is very easy for you. This is Havelsmec 50 square mm 4 core aluminum armored cable. Okay, this is current carrying capacity more than what you have in your problem. किती आहे ते? 113 ampere and more. Okay. Table is here for you.